महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्याच्या सौ मीनाताई शशिकांत कुलकर्णी त्या आपल्याला लाभल्या. त्या B.Com ग्रॅज्युएट आहेत. त्या आता सध्या ते रिटायर झालं. ते सेंट्रल डिफेन्स अकाउंटमध्ये असिस्टंट कंट्रोल ऑफ डिफेन्समध्ये त्यांची सेवा झालेली आहे. त्यांची सेवा पुण्यामध्ये मुंबईमध्ये आता त्या सध्या स्थायी पुण्यात असतात. त्या आपल्या मठामध्ये 2010 साली 11 साली विद्यानंद महागुरू होते. त्यावर त्या आपल्या आल्या होत्या. त्यांच्या त्या अनुभवी आहेत. आज आपल्या त्यांच्याच माध्यमातून आपल्याला त्या गुरु महात्मा या विषयावर व्याख्यान देणार आहे. आपण त्याला करते. स्वामी आपल्या इथले अधिष्ठान जे आहे सखाराम महाराज त्यांना वंदन करते आणि तुम्हा सगळ्यांना गुरु बंधू भगिनींना वंदन करते. खरं म्हटलं तर माझं उद्या होतं पत्रिकेप्रमाणे, पण माझ्या मैत्रिणीचं आज सुलभा मेनन तिचं आज होतं. पण ती अचानक आजारी पडली जरा, त्याच्यामुळे तिला डॉक्टरनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. त्यामुळे दोन्ही दिवस आता मी बोलणार आहे. तर माझा जो उद्याचा विषय होता गुरु महात्म्य, तो मी आज घेते आणि उद्या आपल्याला स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी विद्यानंद यांचं चरित्र थोडंसं सांगेन मी. तर आज आपल्याला गुरु महात्म्य ह्या विषयावर बोलायचं आहे, कारण हे गुरुचं अधिष्ठान आहे. सखाराम महाराजांनी जी कीर्तन सेवा करून सगळीकडे जो भक्तीचा प्रसार केला, त्याचं आपल्याला किती महत्त्व आहे किंवा किती महात्म्य आहे ते आपल्याला समजावं आणि त्या दृष्टीने गुरुचं किती आपल्या आयुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान असावं या दृष्टीने आपण थोडं चिंतन मनन करूया. आणि त्या दृष्टीने माझे जे सद्गुरू विद्यानंद आहे त्यांनी आम्हाला जवळजवळ 35-36 वर्ष त्यांनी प्रवचन आम्हाला ऐकवली. अनेक विषयावर त्यांनी प्रवचनं केली. त्याबद्दल मी आता उद्या तुम्हाला माहिती सांगेन. पण आधीचं जे आमचं आयुष्य होतं ते सगळं कसं बदलून गेलं, टर्निंग पॉईंट कसा आपण गुरुच्या सान्निध्यात आल्यावर येतो, त्या दृष्टीने आपण गुरुचं महत्त्व म्हणजे आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरुला सर्वश्रेष्ठ स्थान आहे हे आपण सगळेजण म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला अतिशय स्थान दिलेलं आहे. म्हणजे आपण लहानपणापासून जे शिकतो, पहिले आपले मातापिता गुरु आहेत, नंतर आपल्या शाळेत जातो तेव्हा आपले तिथले शिक्षक गुरु आहेत, त्याच्यानंतर आणखीन पुढे गेल्यानंतर कॉलेजमध्ये किंवा समाजामध्ये हिंडतानासुद्धा आपल्याला अनेक प्रकारे म्हणजे तसं पाहिलं तर आयुष्यभर आपण विद्यार्थीच असतो, काही ना काहीतरी शिकत असतो. पण ते शिकणं आणि अध्यात्म ज्ञान देणारे गुरु ह्याच्यामध्ये फरक आहे. तर हा फरक कसा आहे तर हे जे सद्गुरू जे असतात ते आपल्याला ईश्वर प्राप्ती म्हणजे मानवी जीवनाचं जे ध्येय आहे, मानवी जीवन आपल्याला कृतार्थ सार्थ शेवटच्या क्षणी आपल्याला वाटलं पाहिजे की खरंच माझं जीवन खूप सार्थकी लागलं. उगीच सगळ्या बाकीच्या संसारामध्ये म्हणजे संसार टाकायचा नाही आहे, पण त्यातनं आपल्याला कसं पुढे जाता येईल, त्याचा उपयोग करून कसं आपल्याला ईश्वर प्राप्ती करता येईल या दृष्टीने आपल्याला हे सगळे आपले सद्गुरू मार्गदर्शन करत असतात. तर आपल्या समाजामध्ये आपण पाहिलं तर अनेक आपल्या महाराष्ट्रात तर संतांचं भूमीच आहे, संतांचीच भूमी आहे. तसं पाहिलं तर आपल्याला 2 प्रकारचे संत आढळतात. तर 2 प्रकारचे संत कुठले तर हे पद्मावतीचे शंकर महाराज, नंतर हे अक्कलकोटचे स्वामी महाराज, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, हे पण संत आहेत. पण ते संत कसे आहेत तर त्यांना काहीतरी मिशन देऊन, काहीतरी विशिष्ट मिशन देऊन ह्या धर्तीवर ईश्वरांनी पाठवले. त्यांना कुठलं मिशन दिलं तर ते स्वतः ते प्रत्यक्ष परमेश्वरच आहे, परमेश्वर स्वरूपच हे आहेत. पण ते काय करतात की एखादी भक्ताची अडचण दूर करतात.
ते प्रबोधन किंवा असं न करता एखाद्या संकटात जर सापडलेला असेल भक्त तर त्याला वाचवायचा प्रयत्न करतात आणि ते त्या दृष्टीने ते करतात आणि बाकीचा वेळ ते आपल्या मस्तीत असतात. म्हणजे बाकी तुम्ही गजानन महाराजांचं पाहिलं ते स्वतःच्या मस्तीत असतात आणि हे सगळे जे संत आता सांगितले त्यांना काय म्हणायचं तर अवतारी संत आहेत. ते अवतार घेऊन आलेले ते. आणि आता दुसरे जे संत आहेत ते कुठले तर ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, आपले जे संत पंचक आहेत, नामदेव आहेत, नंतर तुकाराम महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत, आता हल्लीच्या काळातले स्वरूपानंद आहेत, गुरुदेव रानडे आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत. हे संत कसे आहेत हे यांना तत्त्वज्ञानी संत म्हणतात. तत्त्वज्ञानी संत म्हणजे यांचं अगणित आता वाङ्मय त्यांची जर पाहिलं तर रामदासांचं दासबोध घ्या, तुकाराम महाराजांचा गाथा घ्या, असं त्यांनी ज्ञानेश्वरी घ्या, हे त्यांनी असे मोठे मोठे ग्रंथ लिहिले आणि त्यातनं प्रबोधन केले. आणि शिवाय त्यांचं प्रवचनं म्हणजे त्यांचे शब्द आणि वाङ्मय ह्या दोन्हीतनं ते समाजाला प्रबोधन करतात. तर ह्या संतांचं वैशिष्ट्य असे की ते ज्ञानाचा कोठार असतात. त्यांना ज्ञानेश्वरांनी काय म्हटले ज्ञानाचा कोठार म्हटले. तर त्याच्यामध्ये काय काय असतं तर ते स्वतः शब्दज्ञानी तर असतातच, त्यांचा भाव श्रेष्ठ असतो आणि त्यांचा अनुभव श्रेष्ठ असतो आणि त्याच्या आधारावर ते समाजाला लोककल्याणाच्या दृष्टीने पुढे पुढे नेत असतात. तर या संतांचा आपल्यावर म्हणजे समाजाला मार्गदर्शन करून ईश्वर प्राप्तीकडे नेणं आणि त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला असतो. कसा अनुभव घेतलेला असतो तर त्यांनी आत्मसाक्षात्कार करून घेतलेला असतो, त्यासाठी तप केलेलं असतं आणि त्या तपाच्या आधारावर त्यांनी स्वतःला जो अनुभव आला, स्वतःला जे ईश्वरी ज्ञान मिळालं, स्वतःला जो परमानंद मिळाला तो समाजाला देण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि त्या दृष्टीने समाजाला ते वाङ्मय देतात आणि प्रबोधन करतात. तर त्या तपाचं जे स्वरूप आहे ते प्रखर असतं. म्हणजे त्यांच्याकडे काय आता हे गुरु महात्म्य बघताना आपण त्यांच्या तपाचं महत्त्व कळून घे, कारण तपाशिवाय म्हणजे तुम्हाला तापल्याशिवाय काही मिळत नसतं. आणि कारण का तर त्याच्यातनंच ईश्वर आपली परीक्षा घेत असतो. त्या तपाचं स्वरूप जे आहे ते प्रत्येक संतांचं पाहिलं तर तुकाराम महाराज भंडाराच्या डोंगरावर जाऊन तप करायचे. रामदास स्वामींनी नाशिकला गोदावरीच्या तीरी तप केलं. असं म्हणजे सगळ्या संतांना हे तप हे करावंच लागतं. आणि त्याच्यातून सखाराम महाराजांचं जर उदाहरण केलं तर ते कीर्तन जे करायचं त्यासाठी त्यांना रात्रंदिवस अभ्यास करायला लागायचा. हे त्यांचं तप आहे आणि त्यातनं त्यांना जो अनुभव येतो की ह्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान जे आहे ते अध्यात्म ज्ञान आहे. तर त्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी म्हणून ते मग समाजामध्ये उतरतात आणि आपल्याला प्रबोधन करतात आणि त्यासाठी ते बाकीचं सगळं बाजूला सारतात. म्हणजे साधनेला वेळ देण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. आपल्याला काय होतं की मला वेळच नाही, ही आपली पहिली तक्रार असते की मला वेळच नाही. तर हे जे त्याच्यावर मात जे करतात की नाही मी सकाळी 1 तास लवकर उठणार आणि माझी सगळी कामं सुरू व्हायच्या आधी मला 1 तास निवांत माझ्या आयुष्यासाठी माझ्या जीवनाच्या उत्थानासाठी मी 1 तास तरी देईन, असं जो निर्धार करतो आणि तो निर्धार करायला खूप बळ लागतं. आणि हे बळ आपल्याला गुरु देत असतात की याचं महत्त्व. बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या चालणारच आहेत, वर्षानुवर्ष संसार चाललेलेच आहेत आणि त्याच्यापुढे मुलं बाळं नातवंड हे चाललेलेच आहे. पण माझ्या स्वतःसाठी काय, माझं स्वतःचं उत्थान झालं पाहिजे आणि त्यासाठी मी कारण माझ्या आयुष्याला मर्यादा आहे. बाकीचं कसं कालचक्र हे अगणित अनेक शिवाजी महाराज होऊन गेले, नेहरू होऊन गेले, इंदिरा गांधी होऊन गेल्या आणि अनेक राजकीय पुढारी होऊन गेले, महायुद्ध झाली, पण काळ हा चाललाच आहे. पण माझं जीवन काय 70-75 100 धरा 100 वर्षाचं मला काल मर्यादा आहे आणि त्यामध्ये मला उत्थान करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मला स्वतःच्या आयुष्यातला रोजच्या जीवनातला आणि कारण त्याला सातत्य पाहिजे. 1 दिवस करून चालणार नाही, 2 दिवस सातत्य पाहिजे, नित्यता पाहिजे. आणि ह्याचं महत्त्व आपल्याला गुरु पटवून देतात की माझ्या जीवनातला 1 तास मी जरी काढणार आहे आणि त्यासाठी मी लवकर उठणार किंवा कुठलाही तुमचा दिवसभराचा जो निवांत वेळ आहे त्यातला 1 तास काढीन आणि मला गुरुनी दिलेली साधना मी मनापासून करीन. कारण ते ह्याच्यामध्ये आपल्या जे कामं असतात आपल्याला दिवसभर त्याच्यातलं असं प्रेफरन्स आला पाहिजे की कशाला महत्त्व द्यायचं.
माझ्या साधनेला हे सर्वोच्च महत्त्व देण्यासाठी आपल्याला गुरु मदत करत असतात आणि त्यासाठी म्हणून तर आपल्याला 1 तास काढायला पाहिजे. आणि मग हे जे संत लोक असतात त्यांच्याकडे काय काय असतं त्यासाठी, तर ही क्षमता असते की तुम्हाला साधनेच्या मार्गावर ठेवायचं. दुसरी म्हणजे त्यांच्याकडे प्रेमभाव असतो, क्षमाशीलता असते. नंतर हे जे अपेयपान, अभक्षभक्षण किंवा अनैतिक संबंध ह्याच्यावर पूर्ण उच्चाटन केलेलं असतं की जे आता सगळं थैमान चालेल आपल्याला मागच्या समाजामध्ये दिसतं. ह्याच्यासाठी त्याची जी उच्चाटन करण्याची जी क्षमता आहे, म्हणजे गुरु आपल्या भोवती एक कवच निर्माण करतात. आपल्या भोवती एक कवच निर्माण करतात की हे मोह आपल्याकडे आकर्षित होऊ शकत नाही. आपण एखाद्या त्रयस्थच्या भूमिकेतून ते बघत असतो की हे कसं लोक अवनतीला चाललेले आहेत आणि यातलं म्हणजे त्यात क्षणिक आनंदासाठी माणूस स्वतःचं आयुष्य कसं घालवतो, म्हणजे वाया घालवतो. तर त्या दृष्टीने ही क्षमता आपल्याला गुरु देत असतात. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला एक विशिष्ट असं मार्गदर्शन मिळतं. तर हे संत लोक असतात ना, ते त्याच्यासाठी एकनाथ महाराज असं म्हणतात की शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू शिष्यप्रबोधिनी म्हणजे ते त्याच्यामध्ये वाकबगार आहे. शिष्याला प्रबोधन कसं करावं याच्याबद्दल ते वाकबगार असतात. त्यांना माहीत असतं की कसं शिष्य बनवायचं आणि मग त्या दृष्टीने ते स्वतः त्या मार्ग निवडतात. तर कोणी प्रवचनं करेल, कोणी कीर्तनं करेल, अनेक प्रकारचे मार्ग त्याच्यामध्ये आहेत. तर या दृष्टीने शब्द ज्याने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्यप्रबोधिनी समर्थू यथोचित निज भावे. हे याच्यामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलं की ब्रह्मानंदे सदा डुल्लतू. या सद्गुरूचं जे आयुष्य असतं ते त्याच्यामध्ये ब्रह्मानंद सतत म्हणजे ते डुंबलेले असतात त्याच्यामध्ये. त्यांना दुसऱ्या बाकीच्या आनंदापेक्षा म्हणजे ह्याच्यामध्ये आनंद आणि सुख याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. आनंद कसा आहे तर तो स्वयंभू आहे. स्वयंभू कुठल्या परिस्थिती, अशी परिस्थिती असेल तर मी आनंदी, तशी परिस्थिती असेल तर असं त्याच्यावर नसतं. कुठलीही परिस्थिती असू दे मी आनंदीच राहणार, हा जो एक भाव आहे ते आपल्याला सद्गुरू देतात. आणि त्याचबरोबर ते आपल्याला सुख कुठे शोधायचं ही युक्ती सांगतात. म्हणजे त्याच्यासाठी आपण जे एक म्हणतो की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, हे जे गुरुचं वर्णन केलेलं आहे तर ते द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन नमामि. तर याच्यामध्ये सद्गुरूचे पूर्ण म्हणजे हे जणू काही ते शेवटी त्याने असं सद्गुरू हे ईश्वरच आहे. आपल्याला ईश्वर स्वतः येऊन प्रबोधन करू शकत नाही म्हणून ते सद्गुरूच्या रूपाने आलेले असतात. आणि अनेक सद्गुरू असतात कारण समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, त्यामुळे सद्गुरू हे ईश्वर समानच आहेत. तर ह्या सद्गुरूंचा स्वतः तर परमानंदात सतत बुडलेलेच असतात, पण तो वाटल्याने त्यांचा वाढतो आणि हे जे परमसुख आहे त्याकडे आपल्याला ते नेतात. आणि ते स्वतः कसे असतात तर केवलम ज्ञानमूर्ती. ज्ञान हे अनेक प्रकारचं ज्ञान असतं. आता आपण समाजामध्ये कितीतरी बघतो की हे आता कॉम्प्युटरचं ज्ञान आहे, नंतर या नक्षत्रांचं ज्ञान आहे, अनेक प्रकारचे आता अम्युनिशनची ज्ञान आहे. प्रत्येक शास्त्र वेगवेगळं आहे, परमाणू ते सगळ्याचे ज्ञान आहे. पण ते ज्ञान आणि ब्रह्मज्ञान याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे अध्यात्मशास्त्र जे आहे ते सगळ्याचा आवाक आहे. सगळ्याचं सार काय आहे तर प्रत्येकमध्ये ईश्वर भरलेलं आहे, असं ते अध्यात्मज्ञान आहे. तर त्या ज्ञानाकडे आपल्याला सद्गुरू नेत असतात. तर ईश्वर प्राप्ती याच्यामध्ये आता आपण 3 त्यांचे गुण पाहिले. एक ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. आता त्यांचा अजून एक गुण सांगायचा म्हणजे द्वंद्वातीतम. द्वंद्व आपल्या मनामध्ये सतत द्वंद्व चालू असतं, हे करू का ते करू, असं करू का तसं करू, हे द्वंद्वातीतम असतात. तर याच्यामध्ये एक उदाहरण असं द्यायचं झालं म्हणजे एखादा प्रश्न आपण सद्गुरूंना विचारला तर ते पटकन उत्तर सांगतात. आत्ता वाचून सांगतो, नंतर सांगतो, उद्या सांगतो, असं ते पटकन सांगतात कारण त्यांना ते थेट दिसत असतं. दुसरं एक उदाहरण असं आहे की ते द्वंद्वाच्या पलीकडे कसे असतात तर त्यांना समजा एखादा सिगारेट पिणारा माणूस आहे तर त्याला बुद्धीला माहीत असतं
की सिगारेट पिणं वाईट आहे, पण त्याच्या मन त्याला त्या मोहात पडतं. मन म्हणतं की नाही एकदाच पिऊया असं म्हणून ते द्वंद्व जे आहे ते त्यांच्या ठिकाणी नसतं. मन आणि बुद्धीची एकात्मता त्यांच्या ठिकाणी असते, म्हणून त्यांना द्वंद्वातीतम म्हटलेलं आहे. नंतर गगनसदृशम. गगनसदृशम म्हणजे गगन जे आहे, गगन हे पहिलं पंचमहाभूतातलं तत्व आहे. तर ते तत्व कसं आहे, ते सगळ्याला व्यापून आहे. सगळ्या पृथ्वीला तर व्यापूनच आहे, पण कणाकणात म्हणजे गगनाचा अर्थ पोकळी असा आहे. तर कुठे पोकळी नाही आहे, सगळीकडे पोकळी आहे. म्हणजे आपण सूक्ष्ममध्ये पाहिलं तर आपल्या पेशीत पोकळी आहे, अणुरेणूत पोकळी आहे, दगडामध्ये पोकळी आहे, सगळीकडे पोकळी आहे. म्हणजे गगन कसं आहे ते हे पोकळी म्हणजे गगन तत्व आहे आणि ते सगळीकडे भरलेलं आहे. तसं हे ईश्वरी तत्व आहे, जे सद्गुरू तत्व आहे ते सगळ्या विश्वामध्ये भरलेले आहे. नंतर त्यांच्या नंतरचा गुण आहे तत्वमस्यादी लक्षण. तत्व एकच तत्व ते म्हणजे ईश्वरी तत्व. ते ईश्वरी तत्व बघण्याची त्यांच्याकडे एकच लक्ष असतं, ते म्हणजे ईश्वराकडे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना ईश्वर दिसतो. असं ते म्हणजे प्रत्येक म्हणजे असं एक कथा आहे, म्हणजे एक प्रसंग आहे की रामकृष्ण परमहंस एकदा एका वेश्येने त्यांना बोलवलं की मला तुमचं दर्शन घ्यायचं आणि पाद्यपूजा करायची, या माझ्याकडे याल का? ते म्हणलं येईल. ते गेले आणि तिथे तिने पूजा वगैरे केली आणि भजन म्हटलं. तर त्या भजनामध्ये ते इतके रंगले की ते भावसमाधीत गेले. म्हणजे ती वेश्या आहे का, मी तिथे जाऊ का नको असं त्यांच्या मनामध्ये भाव आला नाही. कारण का, तर ते प्रत्येक ठिकाणी परमेश्वर बघत होते. म्हणजे एकच लक्ष ते म्हणजे तत्वमस्यादी तत्व, ईश्वरी तत्वच तो. म्हणजे तो माणूस कसा आहे, काय आहे, ह्याचे सगळं ते विसरून त्याच्यामध्ये त्याचा जो भाव आहे, भक्तिभाव आहे, तो त्यांनी बरोबर घेतला. त्यामुळे त्यांना असे ते सद्गुरू असतात, त्यांना एकम नित्यम विमलमचलम ही त्याचे गुण आहेत. ते एकच एक तत्व ते म्हणजे ईश्वरी तत्व. ते कसं आहे तर विमल आहे. विमल म्हणजे शुद्धाती शुद्ध कोण आहे तर ईश्वर. ईश्वरी तत्वामध्ये कुठलीही भेसळ नाही. बाकीच्यामध्ये सगळ्या त्रिगुणांची भेसळ झालेली असते, पण ईश्वरी तत्वामध्ये ती भेसळ नाही आहे. तर एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम. आता आपल्या मनात आलेला छोटासा जो विचार असतो, छोटीशी भावना असते, एखाद्याबद्दल आपल्याला काही वाईट नसतं, पण एखादा छोटासा विचार, पण तो सुद्धा त्यांना पोचलेला असतो, तो सुद्धा नोंद झालेला असतो. कुठे नोंद झालेला असतो तर आपल्या प्राण जे आहेत त्याच्यामध्ये उदान वायू म्हणून एक कार्य करत असतो पंचप्राणापैकी. तर त्या उदान वायूमध्ये अशी ईश्वराने रचना करून ठेवली आहे की त्याच्यामध्ये सूक्ष्म जे आहे आपल्या मनात ते प्रत्येक भाव तरंग असू दे, विचार तरंग असू, त्याची नोंद होते. जे कर्माची तर होतेच, पण उदान नाडीमध्ये सगळ्या आपल्या अंतर्गत आपण म्हणजे आपण कसे आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. तसं पाहिलं तर बाहेर जगात आपण सगळं नाटकच करत असतो, चांगलपणाचं म्हणा किंवा, पण आपण स्वतः कसे आहोत ते आपल्याला फक्त माहीत असतं. आणि ते कुठे नोंद होतं तर त्याची जी नोंद आहे ती उदान नाडीमध्ये होते. आणि आपल्या मृत्यूनंतर त्या उदान नाडीचा हिशोब केला जातो आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म येतो. म्हणजे तुम्ही कसे आहात, तुमच्या विचार कसे आहेत, तुमच्या भावभावना दुसऱ्याबद्दल कशा आहेत त्या तिथे नोंदलेल्या असतात. म्हणून उदान नाडी म्हणजे हे जे आहे हे नित्य आणि सर्वधी साक्षीभूत. म्हणजे ते ईश्वर हा सगळ्याचा साक्षी आहे. म्हणून आपण प्रत्येक वेळेस असं वागावं, असा विचार करावा. आपली विचारधारा पण अशीच असावी की दुसऱ्याबद्दल मनामध्ये एक आणि बाहेर एक असं न करता आपलं जे आहे, जे जसं आहे तसं वागलं पाहिजे आणि ते प्रेमपूर्णच असलं पाहिजे. कारण तो ईश्वर कसा आहे, ते सद्गुरू कसे आहेत, सर्वधी साक्षीभूतम आहेत. दुसरं आहे ते भावातीतम आणि त्रिगुणरहितम. ते भाव कुठलाही असे, म्हणजे आता हे षड्रिपू तर वाईटच आहेत, क्रोध मद मत्सर हे षड्रिपू जे आहेत ते तर सोडायलाच पाहिजेत. पण जे आपल्या बाकीच्या जे क्षमाशीलता, प्रेम, आनंद हे जे आहेत तेही त्याच्यापर्यंत, म्हणजे ह्या भावनांच्या आहारी गेल्यानंतर परमेश्वर आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे ध्यानामध्ये काय करायचं आहे तर एकदम एक अशी निस्तब्धता, कुठल्याही प्रकारची भावभावना जिथे नाही अशी एकदम निस्तब्धता आपल्या ध्यानात. म्हणजे सद्गुरू काय करत असतात, आपल्याला त्या निस्तब्ध अशा मनोस्थिती अवस्थेमध्ये नेत असतात. आणि त्यासाठी हे सगळी पथ्य आहेत. आणि त्याच्यामध्ये त्रिगुणरहितम, त्रिगुणाचं तर थैमानच चालेलं असतं, रज तम आणि सत्व.
तर रजतम याला लोखंडी बेडी म्हणले. म्हणजे आपण करू शकलो की रज वाईट आहे, तम वाईट आहे हे आपल्याला माहीत असतं आणि आपण ते तोडायचा प्रयत्न करत असतो. पण सत्वगुण, मी सत्वगुणी आहे, मी खूप चांगली आहे, मी चांगलं, हे सुद्धा बंधन असतं. शेवटी हे बंधन कसं आहे तर ते सोन्याची बेडी असं त्याला म्हणतात. ते सोन्याची बेडीसुद्धा तोडली पाहिजे तरच तुम्ही ईश्वराकडे जाऊ शकता, तरच तुमचं मन स्थिर होऊ शकतं. म्हणजे रजो त्रिगुणरहितम असं त्यांचं स्वरूप असतं. तर या अशा सद्गुरूंचा मला म्हणजे मी नमस्कार करते. असं त्या आपण आत्ता जो श्लोक पाहिला की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. या पूर्ण श्लोकामध्ये सद्गुरूचं महात्म्य वर्णन केलं. म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये ते कसे असतात, म्हणजे त्यांना स्वतः तेवढं प्रखर तप करून हे सगळं मिळवावं लागतं हे वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खरं गुरु महात्म्य आलेलं आहे. तर या सगळ्याचा आपण जो आढावा घेतला तर त्याला अनुरूप असे मी काय आता प्रसंग सांगते. आता हे सगळं तत्त्वज्ञान सांगितलं, पण आता याला अनुरूप की सद्गुरू कसं कार्य करतात या दृष्टीने सगळ्यांना रोचक वाटतील असे काही आपण प्रसंग बघूया. तर हे जे आपल्याला गुण शिकवतात की सद्गुरूंना काय अभिप्रेत असतं की माझा पराभव शिष्याने करावा. असं बाकीच्या कुठल्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन अगदी इतकी पूर्ण असते, स्पर्धा असते की आपण कसे पुढे जाऊ, आपण पण हा अध्यात्म क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये गुरुला आनंद कशात आहे तर शिष्याने आपला पराभव करा, याच्यामध्ये खरा आनंद सद्गुरूला असतो. आणि त्यासाठी म्हणून सद्गुरू वाट बघत असतात. तर याच्यामध्ये एक असा प्रसंग मी सांगू शकते की एक नकारार्थी आहे, एक होकारार्थी आहे. तर एकदा काय झालं की एका खेडेगावामध्ये एक सावकार राहत असतो आणि त्याला सद्गुरूंनी हनुमंताची आराधना किंवा उपासना दिलेली असते आणि तो निष्ठेने करत असतो. त्याला जे हनुमंताची साधना सद्गुरूंनी दिलेली असते तो करत असतो. तर असे काही वर्ष जातात आणि त्यांच्या गावातल्या नदीला पूर येतो, खूप मोठा पूर येतो आणि त्याच्यामध्ये पूर्वीची मातीची घरं असायची, त्यामुळे तो लोंढाळला येतो, त्याचं घर जमीनदोस्त होऊन जातं. आणि तो म्हणतो की कसं काय आता काय, म्हणजे त्याला ते डोळ्यासमोर ते काय रस्तं जमीनदोस्त घर झालं. आणि तर तो हनुमंताची अर्थ त्यांनी प्रार्थना करत असतो की आता काय म्हणजे सगळंच माझं गेलं असं त्याला वाटत असतं. आणि त्या दिवशी रात्री त्याला एक स्वप्न पडतं आणि त्याच्यामध्ये हनुमंत येतो की काही जे घडेल ते तुझ्या कल्याणासाठीच होणार आहे, एवढं विश्वास ठेव. तर त्याप्रमाणे तो म्हणतो की ठीक आहे. मग तर तात्पुरतं घर बांधतो आणि राहायला लागतो. काही दिवसांनी त्याला ती सवय होते आणि मग त्याची शेती वगैरे भरपूर असते. तो म्हणतो की चला आपण आता परत नवीन घर बांधूया. त्याप्रमाणे तो ते सगळा मातीचा ढिगारा साठलेला असतो तो खणायला म्हणून माणसं बोलवतो आणि ते खणता काय होतं की त्याला टणकण आवाज येतो आणि एक हंडा सापडतो. तर तो पुराबरोबर वाहत आलेला हंडा त्याला सापडतो आणि त्याच्यामध्ये बरंच काय त्याला पैसा अडकावा मिळतो. आणि त्याला म्हणते त्याला सद्गुरूंचे शब्द आठवतात की जे होतं ते कल्याणासाठीच होतं. आणि मग तो त्याप्रमाणे स्वतःचं तर घर बांधतोच पण गावात पण काही सुधारणा करतो आणि असं त्याला आनंद होतो की आपल्या सद्गुरूंनी चांगला अनुभव दिला. त्याचप्रमाणे एक दुसरी घटना आहे. तर एक सद्गुरू असतात, सद्गुरू म्हणण्यापेक्षा वडील एक, आणि त्यांना 2 मुलं असतात. तर ते काय करतात की त्यातला एक मुलगा खूप विक्षिप्त आणि लहरी असतो. तर त्याची संपत्ती जी असते ती तो दुसऱ्या मुलाला देतात आणि हा जो विक्षिप्त मुलगा असतो तर त्यांना असं वाटतं की ह्याला पैसा दिला तर हा दुरुपयोग करू शकतो, तर आपण त्याला आत्ता नको द्यायला, म्हणून तो ते पैसा काय करतात की त्याला सांगतात की तुला योग्य वेळ आली की तुला तुझा वाटा मिळेल असं म्हणून त्याचं समाधान करतात. पण त्याला ती रुखरुख लागते की आपल्याला कधी मिळणार. काही वर्षांनी त्यांच्या वडिलांचा कालवश होतात, निधन होतं त्यांचं. तर आता त्याला वाटतं की आता वडील पण गेले, त्यांनी कुठं काय ठेवलं काहीच माहिती नाही. असा तो त्या भावावर पण जरा तडफडत असतो की त्याला सगळं मिळालं, मला काहीच नाही मिळालं असं. तर त्या अशा स्थितीमध्ये त्याचा मित्र त्याला काय सांगतो की तू आता ह्याला जा, अमरजा आणि ह्याची जी ह्याला
कुठे कुठे याच्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायला गाणगापूरला जा. तिथे संगम आहे ना, अमरजा आणि भीमा. अमरजा आणि भीमा याचा संगम जो आहे तिथे जा आणि तिथे गुरुचरित्राचं पारायण कर. तुला काहीतरी हिंट मिळेल, काहीतरी तुला दृष्टांत होईल. तुला ते अगदी जागृत स्थान आहे असं त्याला तो सांगतो. तर त्या मित्राच्या सांगण्याप्रमाणे तो ठीक आहे आता हा एक तरी प्रयोग करून बघावा म्हणून तो जातो. तर तिथे गेल्यानंतर 7 दिवस बसतो, व्यवस्थित पारायण करतो आणि पारायण केलं तरी 7 दिवस त्याला काही हिंट मिळत नाही. म्हणजे काहीच असं लक्षात म्हणजे काहीतरी मार्ग मिळेल असं त्याला जे होतं तसं काहीच होत नाही. पारायण संपतं, समाप्ती करतो, प्रसाद वगैरे त्यामध्ये करतो आणि निघतो. तर त्याला खूप वाईट वाटत असतं की आता हा पण मार्ग, आता ह्या पण उपाय जो केला तोही फोल जातो आहे की काय असं म्हणून तो निराश होऊन परत निघतो. बसतो, टांग्यात बसतो. आता सोलापूरचाच असतो तो, तर त्याला रेल्वेने जायचं असतं. तर तो टांग्यात बसतो. तर टांग्यात बसायला लागतो. तर एक 8 वर्षाचा मुलगा येतो. तो म्हणतो की दादा मला 1 रुपया देता का, मला शाळेची फॉर्म परीक्षा आहे, माझी परीक्षा द्यायला जायचं, तर मला परीक्षेची फी भरायला 1 रुपया पाहिजे. तर तो म्हणतो की नाही, म्हणजे नाही म्हणतो तो आणि टांग्यात बसतो जायला. हा मुलगा त्याच्या पाठीमागे धावत जातो. उन्हाची वेळ असते, धावत होते. तो म्हणतो की काका मला 1 रुपया द्या ना, मला 1 रुपया पाहिजे, मला तेवढी फी भरायची. तर तरी तो दुर्लक्ष करतो आणि त्याला इकडे घामाच्या धारा लागतात, ऊन लागलेलं असतं, पण तरी तो दुर्लक्ष करतो आणि स्टेशनवर जातो. स्टेशनवर गेल्यानंतर तिकीट काढायला म्हणून तो तिकीट ऑफिसपाशी उभा असतो. तिथेही तो मुलगा येतो. काका म्हणतो दादा मला एक तुमच्याबरोबर माझं पण एक सोलापूरचं तिकीट काढून द्या ना. तर तो म्हणतो की अजिबात नाही म्हणे, मला काही मिळालेलं नाही, मला काही असं. तो निराश झालेला असतो, त्याला हाकलून देतो आणि स्वतःचं तिकीट काढतो आणि रेल्वेमध्ये जाऊन बसतो. तिथे बसल्यानंतर काय होतं की तो मुलगा त्याच्या समोर येतो आणि तो म्हणतो की म्हणजे असा चिडलेला असतो आणि तो एकदम खाडकन त्याच्या थोबाडीत मारतो. तर तो म्हणतो की हा एकदम फ्लॅट होतो. तो म्हणतो काय झालं तर मला, म्हणजे त्याला असं वाटलं एवढा लहान मुलगा आपल्याला थोबाडीत मार. तर तो म्हणतो की अरे तू परमेश्वर एवढं घबाड मागतोयस आणि मला 1 रुपया द्यायला तू नाही म्हणतोस, म्हणजे तुला जे मिळणार होतं त्याचे कोळसे होते असं तू म्हणतो. म्हणजे ते प्रत्यक्ष दत्तगुरू आलेले असतात आणि तो म्हणतो मी एवढ्या उन्हामध्ये माझ्याकडनं 1च रुपया फक्त मी मागत होतो, पण माझ्याकडे धारा लागल्या होत्या, माझ्या उन्हातनं मी धावत येत होतो, तर एवढी दया तुला आली नाही आणि तू 1ही रुपया मला दिला नाहीस आणि 1च रुपया द्यायचा होता आणि तुला मात्र परमेश्वराकडनं एवढं मोठं पाहिजे घबाड. तर म्हणे त्याचे कोळसे होते. त्याला एकदम तो म्हणजे विचारहीन होतो आणि घरी येतो आणि त्या खिडकीखाली त्यांनी सांगितलं असतं खिडकीखाली बघ म्हणून. त्या खिडकीखाली बघतो खाणं हे काढून, तर खरंच तिथे एक हांडा असतो आणि त्याचे कोळसे भरलेले असतात. म्हणजे परमेश्वर कसं परीक्षा बघत असतो, म्हणजे गुरु आपली कशी परीक्षा बघतात. त्यांनी जरी गुरुचरित्राचं पारायण केलं तरी मानवी जे साधं एक दया करणं, क्षमाशीलता करणं, प्रेम करणं, 1 रुपया काही म्हणजे लोक तर स्वतःच्या खिशाला चाट मारून पैसे देत असतात. आपण जे इथे सगळे उत्सव करतो तर आपण कसं म्हणतो की नाही आता आपल्याला जे शक्य आहे ते आपण जास्तीत जास्त द्यावं, कारण दिलं की आपलं वाढतं. त्यामुळे आपण दान हे आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचं महत्त्व आपल्याला गुरु सांगत असतात. तर त्यामुळे जर आपल्याला 10 रुपये मिळाले त्यातला 1 रुपया तरी द्यावा आणि त्यासाठी आपल्याला संसारामध्ये काहीतरी अडचण आली तरीसुद्धा ते पार आपण त्याच्यावर मात करून किंवा आजचा दिवस उद्या करू, पण ते दिलं पाहिजे. तर देण्यामुळे काय होतं, आपल्या मनाला ती सवय लागते आणि हे मार्ग कोण दाखवतात, आपल्याला सद्गुरू दाखवतात की जे तुला मिळेल ते तू पुण्य जमा करत राहा की त्याच्यामुळे अधिक तुला मिळत राहील. म्हणजे ह्या 2 विरोधी गोष्टी आहेत. एक निष्ठा ठेवून सतत देणं आणि दुसरं म्हणजे नाकारल्यामुळे केवढा त्याला नुकसान झालं त्याचं. नंतर दुसरा एक असा प्रसंग आहे की एक मुलगा म्हणजे पूर्वीच्या आपल्या ह्याच्यातली गोष्ट आहे. गुरुच्या घरी पूर्वी जेव्हा राहायला जायचं असत शिष्य, त्यावेळची गोष्ट आहे की ते 8 वर्षाचा मुलगा झाला की पूर्वी गुरुगृही पाठवून द्यायचे
आणि तिथे मग आतासारखं नव्हतं की आपण त्याच्या मुलांचे इतके लाड करतो, काय काय वेळेस अति होतं म्हणजे की ज्याच्यामुळे त्यांना शारीरिक कष्टाची सवय राहत नाही. तर शारीरिक कष्टाची मुलांना लहानपणापासून सवय जर असली तर पुढे किती संकट आली की मुलं तयार होतात. तर तसं पूर्वी होतं, म्हणजे गुरुगृही जायचं. 8 वर्षाचा मुलगा झाला की मुंजे करायचे आणि त्याला गुरुगृही. मग तिथे आई वडील नसतात, ते त्यांचे लाड करायला किंवा वाटेल ते हट्ट पुरवायला. तर त्याच्यामुळे तो मुलगा तिथे लहानपणापासून वाढत असतो आणि गुरूंची सेवा करत असतो. तर त्याच्याकडे काय काम असतं तर रोज जो यज्ञ व्हायचा त्या यज्ञामध्ये जी लाकडं लागतात ती आणायचं काम त्याच्याकडे होतं. तर तो बरेच वर्ष ते काम करत असतो की जिवंत झाडाचं कधीही लाकूड तोडायचं नाही. तर कुठली फांदी वाळली आहे ते बघून ती ते तोडून आणायची. म्हणजे त्याला त्या जंगलामध्ये फिरायला लागायचं सगळीकडे की कुठल्या झाडाचं कुठल्या फांदी वाळली आहे तेवढीच काढायची आणि ती अशा त्या लाकडं गोळा करून आणून तो यज्ञ व्हायचा. तर तसं तो बरेच वर्ष करत असतो, कारण 12-12 वर्ष मुलांना तिथं राहायला लागायचं. तर त्यावेळेस एकदा काय होतं की त्याच्या हातून ते कुऱ्हाड त्याच्या हाताला लागते. त्याच्या हाताला लागल्यानंतर काय जखम होते आणि रक्त व्हायला लागतं. तर त्याला असं वाटतं की आपण इतकी वर्ष काम करतोय आणि कधी आपल्याला असं झालं नाही आणि आत्ताच कसं काय झालं या दृष्टीने म्हणून तो विचार करत असतो. आणि ते एक चिंदी बांधतो, त्याला कुठला तरी पाला घेतो, लावतो आणि चिंदी बांधून घरी गुरुगृही येतो. गुरूंना सांगतो की असं असं झालं आज. की ते म्हणतात की खरं तू आता इतके वर्ष करतोयस आणि तुला आजच कसं काय लागलं असं म्हणून तेही जरा दिलगिरी व्यक्त करतात की ठीक आहे आपण काळजी घेऊ असं. आणि प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवतात. बरंच रक्त गेलेलं असतं आणि एक 8-10 दिवस जातात, ती रक्कम भरून यायला लागते. आणि एक 10-12 दिवसांनी काय होतं की तो जेव्हा जंगलात लाकडं तोडत असतो तेव्हा तिथले आदिवासी लोक येतात. आदिवासी लोक आल्यानंतर तिकडे त्याला असा गराडा घालतात आणि त्याला पकडतात. तर तो म्हणतो मी काय केलं, मला का तुम्ही पकडताय. तर ते म्हणे ते त्यांची भाषा वेगळी असते, त्याला काही समजत नाही, त्याला पकडतात आणि घेऊन जातात. तर त्यांच्या आतल्या अरण्यामध्ये नेतात आणि तिथे त्यांचं काहीतरी पूजा चाललेली असते देवीची आणि त्यांना नरबळी हवा असतो. तर या मुलाला पकडून त्याने आता आपला चांगला मुलगा दिसतोय त्याला नरबळी द्यायचा म्हणून ते घेऊन जातात. तर त्यावेळेस त्याला आंघोळ वगैरे घालतात, सुगंधी उठणं लावतात, हारबीर घालतात, नवीन कपडे घालतात. त्याला वाटतं आपल्याला काय, त्याला काही कळत नाही की आपल्याला. आणि त्याला सजवतात चांगलं आणि तिथं नेतात त्या वेदीपाशी. तर त्यांचा तो यज्ञ करणारा माणूस असतोच तिथे, तो पण आदिवासी असा असतो. आणि तो म्हणतो की ठीक आहे म्हणे हा चांगला मुलगा दिसतो आहे. आणि मग त्याला ह्याच्यावर उभं करतात आणि त्याचे कपडे काढून तो चेक करतो, बघत असतो. तर तो म्हणतो की कारण त्यांना असा माणूस पाहिजे असतो की ज्याला जखम नाही आहे अंगावर, असा माणूस असतो. पण त्याच्या बोटाला जखम निघते आणि मग त्यामुळे त्याला ते म्हणतात की तुम्ही कुठला मुलगा आणला, याला जखम आहे, हा चालणार नाही आहे, म्हणून त्याला सोडून दिला. म्हणजे का घडलं हे, तर त्याच्या पाठीमागे एवढी मोठी योजना होती की ज्याच्यामुळे त्याचा जीव वाचला. या म्हणजे गुरु कसे तुम्हाला वाचवत असतात की जरी एखादी घटना दुःखद घडली तरी त्या दुःखद घटनेतून सुद्धा पुढे आपलं कल्याणच होणार असतं, काहीतरी आपल्याला शिकणं असतो आपण किंवा आपल्याला चांगला मार्ग मिळणार असतो. असे सद्गुरू असतात आणि ते आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या म्हणजे तात्पुरतं जरी आपल्याला असं वाटतं की माझ्यावर काय हा प्रसंग, मलाच काय एवढं दुःख, माझ्याच वाटायला का, असं आपण नेहमी म्हणत असतो. पण त्याच्या पाठीमागे एक मोठी योजना असते ईश्वराची की ज्यातून त्यांना तुम्हाला बाहेर काढायचं असतं. तर आता ह्या म्हणजे गुरु महात्म्याच्या दृष्टीने हे दोन्ही प्रसंग, दोन्ही कथा खूप पूरक आहेत. आता अजून एक सांगते, त्याच्यामध्ये ग्रीक पुराणातली ही कथा आहे. त्या ग्रीक पुराणामध्ये असं सांगितलं आहे की एक राजकन्या असते आणि ती छोटी असते आणि तिला खेळाची खूप आवड असते. तर ती काय करते की तिला असं वाटतं की खेळामध्ये आपण नेहमी पहिलं असावं. तर पूर्वीच्या काळी असे ते दरबार वगैरे भरून त्यांचे गावातले स्पर्धा वगैरे चालायचं. तर तिला वाटतं की आपल्याला कोणी हरवता कामा नये. तर मग ती वडिलांना विचारते की मला म्हणजे कसं असं होईल की मी सगळ्यात जिंकली पाहिजे वगैरे. तर ते म्हणतात की तू शुक्र जो आहे, शुक्र तारा, तर त्याची उपासना कर. तो तेजस्वी आहे आणि त्यांच्याकडे ग्रीकमध्ये ते अशी ताऱ्यांची वगैरे उपासना करतात. आपल्याकडे जशी देवदेवतांची करतात तसं त्यांची.
तर शुक्राची ती उपासना करते आणि वडिलांनी सांगितले त्याप्रमाणे प्रखर उपासना करते आणि खरंच तिला शुक्र प्रसन्न होता. आणि मग ते म्हणतात की तुला काय वर पाहिजे तू माग. तर ती म्हणते की मला असा वर द्या की मी पळण्याच्या मध्ये मला कोणी हरवणार नाही, पळण्यामध्ये कोणी हरवणार नाही. ते म्हणजे तथास्तु. त्याप्रमाणे मग तिला वर मिळतो आणि खूप आनंदी होते आणि ती इतकी चपळ असते आणि कोणीच तिला खरंच हरवू शकत नाही. पुढे ती वयात येते, तिचं लग्न करायचं असतं तर ती अशी अट ठेवते की मला जो हरवेल त्याच्याशी मी लग्न करेन. पण तिला तर शुक्रानेच दिलेला असतो वर, त्यामुळे तिला कोणीच हरवू शकणार नसतं. आता करायचं काय, वडिलांनाही प्रश्न पडतो आता हिला कोण नवरा मिळणार. पण ती खूप देखणी असते आणि एक राजकुमार असतो, त्याला तिच्याशीच लग्न करायचं असतं. आता तिच्याशी लग्न करायचं म्हणजे तिला हरवायला पाहिजे. आता तिला तर वरच असतो की हरवणार नाही. मग आता करायचं काय, म्हणून तो काय करतो की माहिती काढतो की हिला का हरवू शकत नाही कोणी. म्हणून ती सगळी माहिती काढल्यानंतर त्याच्या लक्षात येते की हिने शुक्राची उपासना केलेली आहे आणि त्याच्यामुळे तिला हा वर मिळाला आहे. तर तो म्हणतो की आता तो पण शुक्राची उपासना करायला लागतो. तो म्हणजे अशी तिला जी मार्गदर्शनाखाली उपासना केली तशीच तो करतो आणि त्यालाही शुक्र प्रसन्न होता. तर आता तो म्हणतो की माग वर. तर तो म्हणतो की मला असा वर द्या की मी तिच्याशी लग्न करीन, त्यासाठी तिला हरवायला पाहिजे. तर तिला माझा आधीच वर आहे की तिला कोणी हरू शकणार नाही. आली की नाही पंचायत. मग आता गुरुवरच संकट आलं हे, का ह्या भक्ताला काय वर द्यायचा. तर त्या म्हणे की मी तुला एक युक्ती सांगतो, ती युक्ती तू कर म्हणजे तुझ्याशी लग्न होईल. म्हणजे गुरुच त्याला युक्ती सांगतात. तर काय युक्ती सांगतो, तर ते म्हणतात की म्हणे तुझ्या जे सोनं आहे ते सगळं गोळा कर तुझ्याकडचं, कारण तो राजकुमारात असतो आणि तुझ्या आईवडिलांकडचं असं जे सगळं सोनं जे तुला देऊ शकतात ते सगळं सोनं गोळा कर. आणि तुम्ही ज्या ठिकाणी पळणार तिथे 20-20 फुटावर सोनं ठेवून दे, सोन्याच्या लकडी ठेवून दे आणि तुम्ही स्पर्धा सुरू करा. म्हणे बघ काय होतं ते. तर तो म्हणतो की ठीक आहे, आता आपल्याला यांनीच सांगितलेली आहे त्याप्रमाणे करू. तो म्हणतो सोन्याचा काय उपयोग आहे पळण्याच्या ह्याच्यात. तो म्हणला तो कर तर खरं. मग म्हणे बघ मग. तर त्याप्रमाणे तो खरंच असं सोन्याच्या लगडी त्यांचा जो पळण्याचा मार्ग असतो त्याच्यामध्ये 20-20 फुटावर आणि शेवटी तर जास्तच जवळजवळ असा ठेवतो आणि त्यांची सुरुवात होते स्पर्धा. सगळे लोक बघायला येतात, सगळ्यांना उत्सुकता की हिला कोण कसं हरवते. त्याप्रमाणे ते सगळे स्पर्धा सुरू होते. स्पर्धा सुरू झाल्यानंतर ही काय पटकन पुढे जाते, वेगानेच पळत असते आणि हाही मागे पळत असतो. तर पुढे गेल्यानंतर तिला ते लकलकणारं सोनं दिसतं. म्हणते अरे तिथं कुठं स्त्री सुलभ मोह. तर ती त्या ह्याच्यात झोळी असते गळ्यामध्ये, ती सोनं उचलते आणि ते म्हणते की अरे वा आपल्याला परमेश्वरांनी हे, तिला माहीत नसतं की तिला शुक्रानेच सांगितलेलं. तर ते लकडी घेते आणि झोळीत टाकते. परत पुढे येते, परत दिसतं तिला, परत ती घेते, परत झोळीत टाकतं. परत पुढे गेल्यावर असं तिला आश्चर्यच वाटते की आज आपल्या ह्याच्यामध्ये सोन्याचंच पायघड्या आहेत की काय. असं करत करत ती पुढे पुढे जात असते. नंतर त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 मिनटं थांबते, ते घेते, पुढे जाते. तेवढ्या वेळात हाही तिच्या मागे मागे चाललेला असतो, पण ती खूपच वेगाने पळत असते. तर पुढे गेल्यानंतर काय होतं की तिची झोळी खूप जड होते आणि तिथले जे सोनं असते तिला वाटतं की हा काय पळणार आहे, म्हणजे मला जो वर आहे त्याच्यात हा हरवू शकत नाही. म्हणून ती पुढच्या शेवटच्या टप्प्यामध्ये इतकं येते ना ऐकू. हां येते. हां म्हणजे ऐकू येत असेल तर काय ते शेवटच्या टप्प्यामध्ये तर खूप जवळजवळ सोनं ठेवलेलं असतं. तर ती गोळा करणे तिच्या मनामध्ये आत्मविश्वास असतो की आपण काय हरू शकणार नाही आणि ती ते सोनं गोळा करत राहते आणि हा बरोबर पुढे निघून जातो आणि स्पर्धा जिंकतो. आणि ही या भ्रमामध्ये असते की आपल्याला हरवू शकणार नाही. म्हणजे ती स्पर्धा दिलेली नसते. तिने जर स्पर्धा दिली असते तर तीच जिंकली असते. ती थांबली म्हणजे शुक्राने पण त्याचा शब्द खरा केला आणि याला पण युक्ती सांगितली आणि शेवटी त्या दोघांचं लग्न होतं. मग कारण आता तिला जिंकलेलं असते आणि मग त्यांचं लग्न होतं आणि लग्न झाल्यावर असे होतं की
ती पण त्याची होती आणि ते सोनं पण त्याचं होतं, कारण पत्नीचं सोनंही त्याचंच होतं. म्हणजे गुरु अशी किमया करतात आणि असं एक परिस्थिती निर्माण करतात की शिष्याचं भलं व्हावं, आणि हे त्यांची आस असते. म्हणजे एकदा का गुरुनी आपल्या शिष्याला आपलंसं केलं, त्याला अनुग्रह दिला की त्याची पूर्ण जबाबदारी ही गुरु घेत असतात. म्हणजे जे आपले आईवडीलसुद्धा घेऊ शकत नाहीत. आणि त्याचं कल्याण कसं हो, कल्याण म्हणजे कल्याण कुठल्या अर्थाने, पारमार्थिक अर्थाने, त्या दृष्टीने तो मुक्त कसा, त्याला परमेश्वरी आनंद, ब्रह्मानंद कसा मिळू शकतो, यासाठी गुरु आपले तळमळत असतात. आणि त्यासाठी ते तुम्हाला मार्ग दाखवत असतात. अनेक संकटं येतात, त्यातनं मार्गही काढतेच दाखवतात, त्यातनं बाहेर येतेच काढतात. हे जे सगळं गुरुचं महत्त्व आहे. त्याच्यावर काय पाहिजे तर आपला पूर्ण विश्वास. तुमचा विश्वास जेवढा गुरुवर असेल की माझं भलं हे ह्याच्यामध्येच आहे आणि मी गुरुनी सांगितलेलं जे वाक्य आहे तेच तंतोतंत तसंच वागणार आहे आणि तसंच करणार, की ते मग गुरुवर जबाब दे. तुम्ही जर चुकला, तुम्ही जर त्याचं पाळलं नाही तरी त्यांनी आपलं भलं करावं असं जर तुम्हाला वाटत असेल, आपल्याला म्हणजे मी पण त्याच्यातच आली आहे, मी पण येते, तर असं जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळून आपण जर वागलं तर आपल्याला 100% तिथे आपल्याला पैल दिलाला नेणारच आणि आपलं भलं करणारच. म्हणजे आता हे अध्यात्म तसं म्हणलं तर खूप अवघड आहे आणि तसं म्हणलं तर सोपं आहे. कारण का तर आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, त्यांनी जायचं. म्हणजे हे जर का आपण बाकीचे सगळे जे यंत्र, तंत्र, मंत्र असे त्याच्यामध्ये इतके प्रकार आहेत ना, की त्या जंजाळामध्ये, त्या घनदाट अरण्यामध्ये जर आपण शिरलं तर आपल्याला काहीच मार्ग मिळत नाही आणि आपण आंधळे होऊन कुठेतरी भरकटत राहतो आणि काहीतरी करत राहतो. पण गुरु हा असा आहे की तो आपला गाईड असतो, तो बरोबर शॉर्टकटनी आपल्याला नेत असतो आणि त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने दिलेल्या मार्गाने जाणं यातच आपलं भलं आहे आणि हेच गुरुमात्म्य आहे. एवढं बोलून मी संपतो.